आले का बाहेरून जाऊन? आलो ना. आणले का बाई पोत सोडून? अरे आणतो बाबा, तुला दम नाही बा का वा झालं का? आणली का पोत सोडून, आणली का पोत सोडून, आणतो ना काही दम धीर काही. ते बाकीचं मला नका सांगू, बाई संध्याकाळपर्यंत मला पोत पाहिजे. संध्याकाळ पोत कुठून आणू आता? कुठून आणा मला नका सांगू. आणतो यार 5 दिवस थांब. कवा झालं का, कवा झालं का, पोत आणली का, पोत आणली का? मला माहिती पोत पाहिजे, मला बाकीचं नाही माहिती. हा आणीन. का मग? जाय नाही आणणार, काय करते कर जाय. तो लयच कवा हे झाला काही लगेच हे होतंय बा. बस झालं आता तुमचं नाटक. लय सैन करून घेतलं. आता मी सैन करायला मोकळी चालले मी माहेराला. मस्त मार खाल्ला तुमचा आता. मला राहायचंच नाही आता. अरे मग तो जावाने जा, पोत आणली का, पोत आणली का, तेच आहे ना. का काय म्हणलंय? मी जाणार म्हणजे जाणार. अरे जाऊ दे, होत असतं एखाद्या वेळेस आता. मी राहणार नाही. अरे नको जाऊ, मी जाणार म्हणजे जाणार. जाऊ नको, होत असतंय मग आता थोडेफार किरकिर भांडण. हा? ऐक ना रे. माग ये तबक. अरे माग ये ना. चायला गेली बाबा ही बाया. एक ठोका आणलं तर तिला सहन नाही झाला बोला की काही थोडंफार किरकोळ कारकोळ काही झालं का पिशी भरती मायाला निघती. उलशी काय झालं का पिशी भरती मायाला निघती. लयच रागीट रे. आता काही याच्या मागे दिसत नाही गाडी. आईला लय डोक्याला ताण झाला. अगं बाय, तू कस काय अचानक आली? पाहुणा कुठं सोडली? पाहुणा? पाहुण्यानं लय मारलंय मला. कम मारलं ग पाहुण्याने? अगं मला घरात येऊन दे मग सांगते. सांग बरं मला काय काय झालंय ती. अगं मी पोत घाण टाकली सोडून आणा म्हणलं का मलाच मारायला लागले. जाऊन दे आता, त्यांची चांगलीच खोड मोड. जाऊन दे आता, जाऊच नको आता. चायला 2 दिवस झाले ती गेलेली. फोन तरी करून बघतो तिला. राग जर गेला असला हिचा तर येते का काय. फोन कट केला बा. राग गेला नाही का ना अजून. परत लावून बघत होता एकदा. परत फोन कट केला. राग गेला नाही का तिचं मला माहिती नाही. रागीट बाय आहे ती. कोणाचा फोन येतो का? त्यांचाच काय उठली ती? आणि इकडे ते फोन. मला वाटतंय आता जाऊन यावं काय तिच्याकडून. आता जाऊनच येतो मी. सासूबाईला त्यांना मी भेटलो येतो सांगतो त्यांना. त्याला घेऊनच येतो आता मी. अगं बाय, कोणची गाडी आली? त्यांचीच आहे. मामी, ओ मामी. काय आता? काय आता तुमचं इथं जसे आले तसे निघा मागा आता. अहो मामी चुकलं मा एवढे बार. आता जाऊ द्या. एवढे बार करा माफ. इथून पुढे नाही होणार असं. ते काय सांगू नका. मी काय पोरगी पाठवणार नाही. अहो मामी एकदा तर मला तीच संग बोलून द्या. काय तरी बोलायचं तिच्या संग. आता काय बोलायचं ते वकिला पुढं बोला. वकिलासमोर म्हणजे मला काय समजलं नाही. आमच्या पोरीला तलाक पाहिजे. अहो मामी असं नका करू. किरकोळ भांडणावरून कुठं तलाक असतो का? बस झाले आता तुमचे नाटक. मी उद्या वकिलाला बोलीते.
उठा आता तुम्ही वाटायला लागा आणि उद्या कागदावर सही करायला या. आले कान बा वकील. ओ मावशी कुठं गेला जोडप बोलवा बरं त्यांना मला बरेच काम आहे. कागदपत्र रेडी तुमचे तलाकचे. काय करायचंय मग करायच्या साया या सोप्या गोष्टी नाहीत. याच्यात पैसे खूप लागतात. त्याच्यात आमचा फायदा होतोय वकील लोकांचा. मग करायचे असन तुमचा तलाक तर करा मग साया. आपले कागदपत्र रेडी आहेत. आम्हाला कोणाचंच काही ऐकायचं नाही. कर पुरी सही. करा दोघं पण साया घरात. झाला तुमचा आता तलाक. फी कोण देणार आहे? हे देते ना. आणि तेवढं झाडून झालं काय एवढे भांडे घासव. बरं बरं घाशी ते. अक्का भांडे घासून झाले ग. मला 100 रुपये दिन बांगड्या भरायला. आता काय चाल तुला बांगड्या भरायच्या आता. बरीच आहे ना एखादी तेवढं खुरपून घेऊन मग भरू. जर खुरपण धुडक आणि वय मोर मी येते मागून. अगं बा आणि आता एवढं खुरपीलाय काय तू खुरपीन दर्शी सारा सारा खुरपी ते ना. अक्का मुगात किती गवत झालंय बाया लाव ना. आणि तू खुरपायचं नाही एवढं पाटापाटा. बाया काय लावायच्या आता एकटीला एवढं होईन का? होतय. ऐका ना काय रे आपल्यासारखीच लय गवत झाले. काळजी काय करते? अरे 5-6 बायाला होतं 2-3 दिवसात खुरपून घेऊ तेवढं. बाई नवऱ्याच्या घरीच बरं होतं बाया. इथं मारण्याचं काम सांगत ही अक्का. नसते आले तर ते बरं झालं असतं बाय. पास्तावा आला मला येऊन उगाच भांडणं केली. तलाक उगाच घेतला. नसता घेतला तर बरं झालं असतं. नवऱ्याच्या घरी तरी जाता आलं असतं. पण माझ्या नवऱ्याचं मन लई चांगलं आहे. घेते ना मला ते घरात. जाऊनच बघते आता एकदा. केलं कामं सांगितलं त्यांना किती केलं तरी उपकार नाही. रोज कामं सांगत मला. जाऊनच बघते हिला माहितीच होऊन देत नाही आता. गपचूप जाते. बाया इथं आली खरी पण घरी कोणी आहे का नाही काय माहिती. काय माहिती आता असली म्हणजे बरं होते घरी. घर तर उघडं दिसतंय. बघा ते बघा घरी जाऊ. अहो आहेत का घरात? कोण आहे रे? आयो तू काय आली आता इकडं? काय काय मिळतो आता इकडं? अहो माझ्याकडून लई मोठी चूक झाली. एवढी बार मला माफ करा. अरे हा? त्याचा काही फायदा नाही आता. पण एवढी बार माफ करा ना. माझं चुकलं दुसरं माझ्याकडून. लग्न झालंय. अहो कोण आहे? अरे कोण नाही, ती रस्ते चुकलेली बाई आहे. ठीक आहे ठीक आहे.